हिंदी में बता दीजिए। कुछ हुआ कैसे जो लॉटरी निकाली गई मैडम? लॉटरी स्पॉट छोड़ के गए हैं। हिंदी में बताइए। हिंदी मैम। आज 29 महानगर पालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़त यहाँ संपूर्ण हो गई। उसमें एक हम लोगों ने अज का एक आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगर पालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं। इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए। जितने भी जो बड़े शहर है वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी महापौर की? एक महाराष्ट्र सरकार के लिए, क्योंकि मुंबई, नवी मुंबई, पुणे, सभी जो बड़े शहर, नासिक, सब जगह महिला महापौर जो आई है, इस पर आपकी प्रतिक्रिया क्या? क्योंकि आपको एक महिला मंत्री भी कर रहा हूँ, यूपीटी ने आरोप लगाया कि आप लोगों को बीजेपी को फायदा पहुंचाने पूरी लॉटरी सिस्टम को यहाँ पर मैनिपुलेट किया गया। आरोप सेकंड मुझे बहुत आनंद अभी मैं व्यक्त कर रही हूँ, क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पुणे है, मुंबई है, नवी मुंबई, इन सब में महिला का आरक्षण महापौर का आया है। मुझे ऐसे लगता है कि महिला जी मैडम, आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज, त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण, एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण टोपिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एसटीचं आरक्षण काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एसटीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामाप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते, त्याप्रमाणे आपण 8 शहर आपल्याकडे नव्हते, कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामाप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। या 2 महानगरपालिका राहिल्या त्या, आणि आपण सर्क्युलर नुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामाप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या, त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षण ही कंप्लीट झाली। सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की, आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर
जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही अर्थ असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केलीये का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्रण ते पाहिजे. परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी. याआधी महिलांसाठी आरक्षित होता, त्यावर काय सांगता? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. अडीच वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. हिंदी में ओबीसी महिला टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता. हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं, कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळ झाले आहेत, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट हा नियम जरा सविस्तर सांगायचं. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठेही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी. हिंदी में बता दीजिए.